नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 वैदिक संस्कृती या पाठाचा अभ्यास करणार आहोत। प्रस्तावना: सिंधू संस्कृती नंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला। वैदिक संस्कृतीला आर्यांची संस्कृती म्हणून ओळखले जाते। आर्य यांना वैदिक संस्कृतीचे निर्माते म्हटले जाते। वैदिक संस्कृती या पाठातील अभ्यास घटक पुढील प्रमाणे: 1. वैदिक वाङ्मय, 2. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, 3. शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, 4. धर्मकल्पना, 5. शासन व्यवस्था। यापैकी आपण 1. वैदिक वाङ्मय या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। पहा, वेद वाङ्मयांवर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे वैदिक वाङ्मय। वेद वाङ्मयांवर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे आणि वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत। पहा, त्यामध्ये वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। तो काव्यरूप आहे। ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात। वेद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आहे। तिचा अर्थ ज्ञान असा होतो। मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले। वेदांना श्रुती असेही म्हणतात। परत एकदा पहा, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? तर वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती। त्यानंतर वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। कोणता मूळ ग्रंथ आहे? तर ऋग्वेद। तो कसा आहे? तर तो काव्यरूप आहे। तसेच ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। किती वेद आहेत? 4 वेद। कोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। या 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हटलं गेलेलं आहे? तर संहिता असे म्हणतात। वेद म्हणजे काय? तर जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे। तिचा अर्थ काय आहे? तर ज्ञान असा तिचा अर्थ होतो। आणि मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात। तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? त्यानंतर मूळ ग्रंथ कोणता मानला जातो? आणि 4 वेद कोणते आहेत? पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला वैदिक वाङ्मय। समोर जे चित्र दिसत आहे तुम्हाला ते आहे वैदिक वाङ्मयाचं। याच्यामध्ये आपल्याला वेद पाहायचे आहेत, 4 वेद। त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे या वैदिक वाङ्मयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहा, वेद कोणते आहेत? तर 4 वेद आहेत। ते 4 कोणते वेद आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। याचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया। तुमच्या समोर चित्रामध्ये ऋग्वेद संहिता दिसत आहे, म्हणजेच ऋग्वेद। संहिता म्हणजेच काय म्हटलं गेलेलं आहे? तर 4 वेदांच्या ग्रंथांना
संहिता असे म्हणतात. सुरुवातीला ऋग्वेद संहिता पहा. ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. परत एकदा पहा. ऋचांनी बनलेला वेद कोणता आहे तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे काय तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य होय. आणि अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. आणि ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. ऋचा म्हणजे काय तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. त्यानंतर पहा की दुसरा आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहिता पहा. त्याच्यामध्ये यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. परत एकदा पहा. ऋग्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. म्हणजेच ऋग्वेदामध्ये कशाचे मंत्र आहेत तर ऋग्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. त्यानंतर पहा की सामवेद संहिता. सामवेद संहिता. सामवेद संहिता. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाते. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. परत एकदा पहा. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. म्हणजेच सामवेदामध्ये काय दिलेलं आहे तर यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई आणि ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन हे सामवेद संहितेत दिलेले आहे. त्यानंतर पहा की अथर्ववेद संहिता. अथर्ववेद संहिता. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन त्यात केलेले आहे. परत एकदा पहा. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे
नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन त्यात केलेले आहे. म्हणजे अथर्ववेदामध्ये काय दिलेलं आहे तर आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय, तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती आणि राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन अथर्ववेद संहितेमध्ये दिलेले आहे. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे ब्राह्मण ग्रंथ. म्हणजे संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. सुरुवातीला आपण पाहूया ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. परत एकदा पहा, यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतो, ब्राह्मण ग्रंथ कशास म्हणतात? तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्यानंतर पहा की आरण्यके म्हणजेच काय तर अरण्यके म्हणजे काय? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. म्हणजेच यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची जबाबदारी यात घेतलेली दिसते. अरण्यके म्हणजेच काय तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची जबाबदारी यात घेतली जाते. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेले आहे? तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. त्यानंतर पहा की उपनिषदे. आता उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. तसेच जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. परत एकदा पहा, तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, उपनिषदे म्हणजे काय? तर उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. त्यामध्ये जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. पहा, याच्यावरून तुम्हाला उपनिषदे स्पष्ट होईल. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय.
पहा की आता हे काय वैदिक वाङ्मय, यामध्ये 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. पहा, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. पहा, हा तुमचा आजचा अभ्यास आहे. हा अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायचा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायची आहेत. प्रश्न 1, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती? वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती? प्रश्न 2, 4 वेद कोणते? 4 वेद कोणते? प्रश्न 3, मूळ ग्रंथ कोणता मानला जातो? मूळ ग्रंथ कोणता मानला जातो? प्रश्न 4, ब्राह्मण ग्रंथ कशास म्हणतात? ब्राह्मण ग्रंथ कशास म्हणतात? प्रश्न 5, उपनिषदे म्हणजे काय? उपनिषदे म्हणजे काय? प्रश्न 6, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेले आहे? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेले आहे? धन्यवाद.